आज दोन्ही शिवसेनेचं वर्धापन दिन होणार आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या तोफा काही तासातच धडाडणार आहेत। तर षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंचा तर गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंचा जाहीर मेळावा होणार आहे। दोन्ही पक्षाकडून मेळाव्याची जोरदार तयारी सुद्धा सुरू आहे। तसंच एकमेकांना डिवचण्याचं कामही बॅनरबाजीच्या माध्यमातून केलं जात आहे। या दोन्ही मेळाव्यांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल, कारण ठाकरेंचे खासदार फुटल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे त्यांची भूमिका मांडतील, तर तिकडे एकनाथ शिंदे देखील ऑपरेशन टायगर संदर्भात बोलण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे मेळाव्यातून एकमेकांवर तुटून पडणार यात शंका नाहीये। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होतोय, तर शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा नेस्को सेंटरमध्ये होतोय। या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, एकूणच जर पाहिलं तर काही वेळातच मेळाव्याला सुरुवात होणार आहे। सीमा सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडल्या गेलेले आहेत, कृष्णात सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, सध्या जर पाहिलं तर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर षण्मुखानंद सभागृहामध्ये जो शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे, त्या षण्मुखानंद सभागृहाच्या मी बाहेर उभे आहे आणि बाहेरची जर बॅनरबाजी बघितली तर इतके कडवट बॅनर जे आहेत ते या ठिकाणी षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत। खासदारांच्या फुटीनंतरचा तातडीनं होणारा हा जो वर्धापन दिन आहे, त्यामुळं या सगळ्या वर्धापन दिनावर या फुटीर खासदारांच्याच चर्चेचं सावट असल्याचं पाहायला मिळतं आहे। राहिले ते कडवे, गेले ते भडवे, सदैव एकनिष्ठ अशा पद्धतीचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं एका भाषण जे होतं की आमदार, खासदार, नगरसेवक जर फुटले तर कुठल्याही कायद्याची पर्वा न करता त्यांना दिसेल तिथं रस्त्यावर तुडवा, अशा पद्धतीचे बाळासाहेबांचे वाक्य कोट करून बॅनर लावल्याचं पाहायला मिळत आहेत। आपल्याबरोबर काही शिवसैनिक आहेत, आज वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आला आहे। खासदार फुटलेत, लोकांमध्ये संताप दिसतोय, काय भावना आहेत? भावना आमच्यामध्ये एकच आहे, आज आमचा 60वा वर्धापन दिन आहे। आज साहेबांनी जर आदेश दिला तर या भाडव्यांना तुडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। फक्त साहेबांचा यावेळेस आदेश पाहिजे, आम्ही सुटलो। काय म्हणणं आहे? यांनी जी गद्दारी केली, आता दुसऱ्यांदा जी केली, यावेळी शिवसैनिकांकडे आमच्याकडे पक्ष नव्हता, चिन्ह नव्हतं। शिवसैनिकांनी काबाड कष्ट केले आणि या सर्वांना निवडून आणलं आणि एवढं सगळं करून पण परत पक्ष जर आमचा फुटतो आणि खासदार निघून जात आहेत, तर याची प्रचंड चीड आम्हासारख्या शिवसैनिकांच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। आणि वर्धापन दिन म्हटलं की एक विचाराचे एक शिदोरी घेऊन जाणं असं सगळं असायचं, पण आजच्या वर्धापन दिनावर वेगळंच सावट दिसतं। नाही, सावट नाही आहे। आम्ही या संकटांना अजिबात निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक घाबरत नाही। शिवसेना ही कार्यकर्त्यांमधून, सर्वसामान्यांमधून नेते बनवणारी एक जिवंत फॅक्टरी आहे। त्याच्यामुळे कितीही गेले तरी शिवसेना संपणार नाही, शिवसेना झुकणार नाही। आज 60वा वर्धापन दिन साजरा करत असताना मी तमाम निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आम्ही आज या ठिकाणी नाशिकवरनं उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहे। आज जरी खासदार फुटले असतील, आमदार गेलेत, नगरसेवक गेलेत, त्यांचे कारण लाख वेगळे असो, कोणते असो, पण त्यांना मतदान करून निवडून देणारा हा कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकच आहे। आणि तो या ठिकाणी वारंवार सांगतो मी, हे शिवसेना ही अशी संघटना आहे की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी तिचा जन्म झाला। आजही महाराष्ट्रामध्ये जे जे हल्ले आहेत महाराष्ट्रावर होत आहेत, त्या हल्ले, त्याचं संकट, हे सगळं अंगावर घेणारी शिवसेना आणि शिवसैनिकच आहेत। बरं गोविंद, संकट अंगावर घेणारे शिवसेना आणि सैनिक अगदी गोविंद, मी येते तुमच्याकडे, कारण